नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत अगदी चमचमीत आणि झणझणीत अशी डाळ पालक. तुम्ही इथेही डाळ पालक पाहू शकता. अगदी पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी बनली जाते. रेसिपी खूप सोपी आणि साधी आहे, अगदी कोणीही करू शकेल. अशा छान छान रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा, म्हणजे अशा छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये वाटीने मोजून एक छोटी वाटी तूर डाळ घेतली आहे. त्याच वाटीने अर्धी वाटी इथे मूग डाळ घेतलेली आहे आणि ह्या दोन्ही डाळी आता 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. डाळी धुवून घेतल्या. आता इथे एक मध्यम आकाराचा टोमॅटो छान असा बारीक कट करून घेतला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्यानंतर पाव चमचा हळद घालायची आहे, 1 चमचा तेल आणि इथे 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. आता कुकरचं झाकण लावून कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. 3 शिट्ट्या काढून झाल्यानंतर कुकर गार झाला आणि तुम्ही इथे पाहू शकता अगदी छान मऊसूत अशी ही डाळ शिजली गेलेली आहे. फोडणीसाठी कढई गरम करून घेतली. त्याच्यामध्ये घालायचं आहे तेल. 5 ते 6 चमचे तेल घातलं. त्यानंतर पाव चमचा घातलेली आहे मोहरी, पाव चमचा जिरे, अगदी चिमूटभर एवढा हिंग घालायचा आहे. त्यानंतर 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत. 1 हिरवी मिरची आडवी उभी अशी लांब कट करून घेतली. अगदी एक अर्धा मिनटं हे सर्व परतून घ्यायचं आहे. त्यानंतर घालायचे आहे आलं आणि लसूण. इथे मी खिसून घेतलेलं आहे 1 चमचाभर एवढं. तुम्हाला याची आलं लसूणाची पेस्ट वापरायची असेल ती वापरला तरी चालेल. आलं लसूण व्यवस्थित असं परतून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा घालायचा आहे. तो बी छान असा आडवा उभा बारीक कट करून घेतला आहे. हलकासा तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला हा सतत परतत राहत कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. कांदा इथे भाजला गेलेला आहे. आता याच्यामध्ये घालायचे आहे पालक. तर पालक स्वच्छ निवडून घेतल्यानंतर स्वच्छ धुवायचे आहे आणि त्यानंतर बारीक कट करून घ्यायचे आहे. पालक घातल्यानंतर 1 मिनिटभर मोठ्या आचेवरती आपल्याला ही पालक परतून घ्यायची आहे फोडणीमध्येच. व्यवस्थित अशी परतल्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला फक्त 2 मिनटं ही पालक शिजवून घ्यायचे आहे. 2 मिनटानंतर झाकण काढलेलं आहे. तुम्ही इथे पाहू शकता अगदी हा पालकला पाणी सुटलेलं आहे. इथपर्यंतच आपल्याला ही पालक शिजवून घ्यायची आहे, जास्त ओव्हरकुक करून घ्यायची नाही. या स्टेजला पालक शिजल्यानंतर व्यवस्थित पुन्हा एकदा परतून घेऊया. आता परतून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये घालायची आहे शिजवून घेतलेली डाळ आणि त्याच कुकरच्या भांड्यामध्ये इथे मी थोडंसं पाणी घातलं आणि त्याच्यामधील जे पाणी आहे ते याच्यामध्ये घातलेलं आहे. तुम्हाला जेवढी डाळ पालक बनवायची आहे त्याच्यानुसार तुम्ही इथे पाणी कमी जास्त करू शकता. सर्व डाळ आणि पालक व्यवस्थित एकदा मिक्स करून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये घालायचा आहे 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिक्स झाल्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवायचे आहे आणि याची उकळी येण्याची वाट बघायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता हलकीशी याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे. उकळी यायला सुरुवात झाल्यानंतर 5 ते 6 मिनटं आपल्याला ही डाळ पालक शिजवून घ्यायची आहे. तर इथे मी 5 ते 6 मिनटं डाळ व्यवस्थित अशी शिजवून घेतलेली आहे. आता आपण याला छोटासा तडका देणार आहोत. तडक्या पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं. त्याच्यामध्ये 5 ते 6 ठेचलेले लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत. त्यानंतर घालायचे आहे सुकी लाल मिरची. तुम्ही इथे हिरवी मिरचीही वापरू शकता. आता याच्यामध्ये घालायचे आहे पुन्हा काश्मीरी लाल चिली पावडर. आता हा असाच कडकडीत तडका आपल्याला डाळ पालकवरती घालून घ्यायचा आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी झणझणीत आणि चमचमीत अशी डाळ पालक इथे आपली तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशा छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हाला छान छान रेसिपी पाहता येतील. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. त्याचबरोबर तुमच्या घरच्यांना ही अशी एकदा डाळ पालक नक्की करून खायला घाला, त्यांना नक्की आवडेल. धन्यवाद. भेटूया अशाच व्हिडिओसोबत. बाय बाय.